आम्ही दोघी एकाच पक्षामध्ये काम करतोय, परंतु त्यांना राज्यातील अत्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महत्वाचं पद दिलं, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा। राज्य महिला आयोग अध्यक्ष हा एक वेगळा स्वतंत्र विभाग आहे, त्याला स्वायत्त आहे। त्यांनी काय काम करायचं आयोगाने? महिलांना सुरक्षा देणे, जिथे हा अन्याय घडेल तिथल्या पीडिताला, तिच्या पीडिताच्या घरच्यांना आधार देणे आणि तपास योग्य दिशेने चालला आहे की नाही याच्यावर निरीक्षण करणे। जर माझ्याच पक्षातली आहे आणि तिने गुन्हा केला म्हणून त्या गुन्ह्याच्या आज अख्ख्या महाराष्ट्रभर पडसाद पडलेले आहेत, त्यांच्यामुळे आमचा पक्ष बदनाम होत आहे, त्यांच्यामुळे आमचे नेते बदनाम होत आहेत, म्हणजे त्यांच्या त्या चुकीच्या वक्तव्याचा निषेध फक्त पक्षात आहात म्हणून करायचा नाही का? तर तसा अधिकार कुणालाही नाही की एका पक्षात ते चुकले म्हणून त्यांना माफी द्यायची। त्या महत्वाच्या पदावर राहून त्यांनी ती फार मोठी चूक केली, पीडिताचं चारित्र्य हनन केलेलं आहे, त्याच्यामुळे त्यांना त्या पदावर बसण्याचा अधिकार नाही। आता त्या माझ्या पक्षाच्या आहेत, त्या पक्षावर, त्या आयोगावर जर दुसरी व्यक्ती बसली असती तरी विरोध केला असता।